पोस्टर कॉम्पिटिशन बंद आमच्याकडनं त्यांना सांगितलं की आता आपण उद्घाटन करू. पडेली मुलगी शिकण्याची प्रगती झाली. मुलींना जर शिकवला तर पुढची पिढी चांगल्या प्रकारे घडते आणि मला पुढची पिढीमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर पोस्टर तयार केला आहे. आजच्या काळात शिक्षणाची म्हणजे खूपच आवश्यकता आहे. मुलांना शिकवावं हाच म्हणजे उद्देश आहे पोस्टर मागे. आणि मुलगी देवाची दिलेली म्हणजे अमूल्य देणगी समजावी आपण सगळ्यांनी आणि तिला शिकवावं. लहान मुलींवर पण अत्याचार होते. ते कुठेतरी थांबवण्यासाठी मी पोस्टर केलं. त्यामागचा उद्देश ये क्या हो रहा है? आज एक लड़की सेफ नहीं है. आज एक लड़की को सेफ्टी की बहुत ज़्यादा ज़रूरत है. यहाँ तक कि 3-4 साल की बच्ची भी सेफ नहीं है. आज एक लड़की अपने घर से अकेले बाहर नहीं जा सकती. अगर वो किसी चीज़ के लिए मना करती है तो नो मीन्स नो. हमें उसके ऊपर कोई ज़बरदस्ती नहीं करना चाहिए. हमें इस चीज़ के बारे में सोचना चाहिए, इस चीज़ को रोकना चाहिए. जैसे कि आपने एक माँ अपने बच्चे को ज़िंदगी में पहली बार चलना सिखाती है. औरतें दुनिया की जड़ें होती है. औरतों के बगैर ये दुनिया कुछ भी नहीं. मैं आंसर कोकटे बाल अधिकार यानी जैसे हर एक लड़की को अधिकार वैसे हर एक लड़की को भी अधिकार होना चाहिए. जैसे कि न्याय का अधिकार, शिक्षा का अधिकार, चिकित्सा का अधिकार, सुरक्षा का अधिकार, आत्मसम्मान का अधिकार, बोलने का अधिकार और समानता का अधिकार. जैसे हर एक लड़के को अधिकार है, जैसे हर एक लड़की को जीने का ये है, वैसे हर एक लड़की को भी होना चाहिए. और जैसे हमें मतलब प्रोटेक्ट करते हैं सब, लेकिन हमें शादी के बाद भी प्रोटेक्ट करके हमें उनका जॉब करने के लिए भी प्रोटेक्ट करना चाहिए. हमें भी आगे बढ़ने का उन्हें मौका देना चाहिए. और अनेक महिला या हरासमेंट, व्हायलन्स, सफरिंग, सुसाईड, किडनॅपिंग यासारख्या अनेक प्रॉब्लेमला सामोरे जात आहेत. आजच्या 21वी शतकात आपण पाहतो की 7 वर्षाची मुलगी असेल किंवा 17 वर्षाची महिला असेल, आज दोघांवरही अत्याचार समानप्रमाणे होत आहे. डोमेस्टिक व्हायलन्स हा एक मोठा प्रॉब्लेम हा महिलांसमोर किंवा आपल्या समाजासमोर उद्भवला आहे. मग या प्रॉब्लेमला सामोरे जाणं किंवा या प्रॉब्लेमला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, या प्रॉब्लेम कुठेतरी आला घातला पाहिजे. तर हे करणार कोण? तर याचं उत्तर म्हणजे त्यातीलच एक महिला. अ वुमन विथ अ व्हॉइस डिफाईन स्ट्रॉंग वुमन. म्हणजे एक स्ट्रॉंग वुमन तेव्हाच बनते जेव्हा ती समाजात आपल्यावर होणाऱ्या अत्याचारावर मात करून आपल्यावर होणारा अत्याचार समाजासमोर मांडते. आज आपण पाहतो की अनेक महिला ज्या आहेत त्या अत्याचार सहन करत राहतात व अत्याचार सहन करत ते कुणाशीही संपर्क साधत नाही किंवा समाजासमोर येऊन आपल्यावर होणारा अत्याचार सांगत आहे. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांची प्रवृत्तीही वाढत जाते. त्यामुळे मूल हा जन्माला असतो किंवा पुढे जात असतो. मुलाला चांगलं शिक्षण किंवा चांगलं ज्ञान संस्कार देण्याचं काम ही आईच करते. जर आई असेल तर पुढची पिढी चांगल्यारीत्या बनवू शकत नाही. ही माहिती कुठेतरी महिलांनी समाजाला सांगितली पाहिजे. रिस्पेक्ट वुमन, एम्पॉवर वुमन टू एम्पॉवर अवर कंट्री. म्हणजे जर आपल्याला आपला देश सक्षम करायचा आहे तर पहिले आपल्याला आपल्या महिलांना सक्षम करावे लागेल. आणि आपली जर आताची पिढी जर आताच्या महिला जर चांगल्या सुशिक्षित झाल्या तर पुढची पिढी बोलेल की आय एम स्ट्रॉंग वुमन बिकॉज अ स्ट्रॉंग वुमन राईज मी. म्हणजे मी आज जर सक्षम आहे कारण माझी आई सक्षम होती असे आपली पुढची पिढी बोलली पाहिजे. तसेच आज आपण पाहतो की महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना सुरक्षित करण्यासाठी व त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपला भारत सरकार जो आहे हा अनेक योजना राबवतो. त्यातीलच एक योजना म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ ही 22 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने हरियाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात केलेली. आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये तिला 10 वर्ष पूर्ण होतील. आणि आज आपण पाहतो की त्याची जी 4 मुख्य उद्दिष्ट होते म्हणजे स्त्रीगुण हत्या थांबवणे, समाजात बदल आणणे, सर्वांना समानता देणे आणि मुलींना शिक्षण देणे. तर ही कुठेतरी आज पूर्ण झालेली आपल्याला दिसते. लाखो महिला, अनेक महिला या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंतर्गत सुशिक्षित बनत आहेत, सुरक्षित बनत आहेत. तर आमच्या प्रोजेक्टचा देखील हाच उद्दिष्ट आहे की महिलांनी त्यांच्यावर होणारा अत्याचार समाजासमोर येऊन सांगावा. महिलांनी माझा टॉपिक आहे
म्हणजे आपल्या भारत संस्कृतीमध्ये अनेक स्त्री देवता आहेत. माता विद्येची देवता, तर लक्ष्मी माता संपत्तीची देवता, तर शक्तीची देवता दुर्गा माता. स्त्री ही शक्ती आणि संपत्ती याचं प्रतीक मानलं जातं. अनेक घरातली कामं असो किंवा एका उच्च पदावर असो, स्त्री ही सगळ्या जबाबदाऱ्या करत असते. ती एक उत्तम आई असते, एक उत्तम पत्नी असते, एक सून, एक चांगली सून, जबाबदार सून, तर अनेक अशा जबाबदाऱ्या पार पाडत असते. नार्यास्तु पूजते रमन्ते तत्र देवता. म्हणजे आपण नारीची जर पूजा केली तर तिथे देवता वास करत असते. आधुनिक काळातली स्त्री आणि आजच्या काळातली स्त्री ही बघायला गेले तर विविध क्षेत्रामध्ये पुढे आहे. जसं की ती एक उत्तम आई, उत्तम बहीण, उत्तम सून ही कर्तव्य बजावत असते. मग आपल्याला अशा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो की आजची स्त्री ही खरंच सुरक्षित आहे का? आपण गेल्या काही जर बातम्या बघितल्या तर रितेमध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील, बलात्कार असतील. मग ह्या समस्या पुढे मग या समस्यांवर आपण स्त्रीचे संरक्षण कसं केले पाहिजे याच्यावर आपण विचार करणे गरजेचे वाटते. स्त्रियांना जास्त प्रमाणात ताण दिला पाहिजे. सविता संतोष माने मध्ये आमच्या याचं स्टॉप देऊन म्हणजे महिलांवरती होणारा बलात्कार हे थांबले पाहिजे. हे असं नाही बोलत आहे की चूक ही पुरुषांचीच असते, महिलांचीही चूक असते. हे थांबवण्यासाठी हे पोस्टरचा आम्ही म्हणजे केलेलं आहे. तर म्हणजे हे व्हॉट्सअपला आता मेसेज येतात तर एक झालं आहे, तर ते न येता जर मुलींना कसं सुरक्षित राहिलं पाहिजे, अजून म्हणजे कसं त्यांनी सावध राहिलं पाहिजे हे मेसेज टाकतात.